तर आज आपला टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपण त्या दिवशी काय काय शिकलो होतो. ॲटम काय असतो, मॅटर काय असतो, नंतर ॲटम काय असतो, ॲटमचा ॲटॉमिक नंबर कसा कॅल्क्युलेट करतात, ॲटमचं ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करतात. पण आता एक नवीन टॉपिक आहे इंटरेस्टिंग, याच्यामध्ये खूप इझी आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला एक सांगतो. बोर्स नावाचा एक सायंटिस्ट होता. बोर्स नावाचा एक सायंटिस्ट होता. तो काय बोलला की हा न्यूक्लियस आहे, ही त्याची आउटर मोस्ट शेल. मग अशा आउटर मोस्ट शेल भरपूर असतात, म्हणजे किती असतात टोटल 4. 1 2 3 आणि ही कितवी, चौथी. पहिल्या शेलचं नाव आहे बाळांनो के शेल, दुसऱ्या शेलचं नाव आहे एल शेल, तिसऱ्या शेलचं नाव एम शेल आणि चौथ्या शेलचं नाव एन शेल. आता के शेल मध्ये इलेक्ट्रॉनची जागा असते. के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतात? के शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स बसतात 2. एल शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स बसतात 8. एम शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स बसतात 18 आणि एन शेल मध्ये इलेक्ट्रॉन बसतात 32. एक सिंपल एक्झाम्पल घेऊन आपण हे स्टडी करू की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं. फॉर एक्झाम्पल मी सोडियम घेतला, Na म्हणजेच काय येतो सोडियम. सोडियमचा Na काय आहे, केमिकल फॉर्म्युला. आता त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे सोडियमचा? 11. किती आहे? 11. म्हणजे सोडियम मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 11. तर इलेक्ट्रॉन्स आपण पहिले ड्रॉ करून घेऊया इथेच कुठेतरी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे, म्हणजे के शेल, एल शेल, एम शेल आणि एन शेल मध्ये हे इलेक्ट्रॉन्स आपल्याला बसवायचे. तर पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स बसतात? 2. सो मी 2 लिहून घेतले आणि 2 ह्याच्यामधून रफ केले. के शेलचा विषय सांगू. एल शेल मध्ये किती बसतात? 8. मग मी इथं 8 लिहिलं आणि इथले 8 खोडले. 1 2 3 4 5 6 आणि 7 8. तिसऱ्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात? टोटल 18 आणि आपल्याकडे शिल्लक किती आहे? फक्त 1 आहे. मग तो 1 इलेक्ट्रॉन इथे लिहून टाकायचा. मग सोडियमचा जसा ॲटॉमिक नंबर 11 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 2 8 1. शेवटला एक ट्रिक आहे ती तुम्हाला सांगेन, पण अगोदर तुम्ही समजून घ्या डिटेल कसं असतं बाबा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फॉर एक्झाम्पल मी दुसरं एक्झाम्पल घेतो क्लोरीनचे. कशाचं एक्झाम्पल घेतलं? क्लोरीन. क्लोरीन त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 17. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 17. आता के शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 2. मग मी के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स बसून घेतले आणि ह्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन्स के मध्ये ट्रान्सफर केले, कॉमा दिला. एल शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात? 8. इथं मी 8 लिहिलं आणि 8 इथले पडून टाकले. 2 2 4 6 आणि 8. तिसऱ्या शेल मध्ये किती बसतात? टोटल 18. आपल्याकडे किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 7. टोटल इलेक्ट्रॉन्स 7. सायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7. ओके. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल घेऊया ऑक्सिजनचं. ऑक्सिजन ज्यासाठी ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. मग 8 ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. पहिल्या शेल मध्ये किती बसतात? 2. दुसऱ्या शेल मध्ये किती बसतात? 8. पहिल्या शेल मध्ये 2 बसतात, तर 2 मी रफ करून घेतले. दुसऱ्या शेल मध्ये किती बसतात? एल शेल मध्ये 8. इलेक्ट्रॉन्स किती आहेत बघूया. 1 2 3 4 5 6. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 6. तर असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं किती आहे? 6. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल अजून एक घेतो, मॅग्नेशियम. काय घेतलं मी? मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असणार? 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हे 12 इलेक्ट्रॉन्स फक्त आपण शेल मध्ये टाकून देऊ. के शेल मध्ये किती बसतात? 2. सो 2 मी रफ केले, कॉमा. एल शेल मध्ये किती बसतात? 8. तर बघायचे 8 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. दुसऱ्या शेल मध्ये 8. तिसऱ्या शेल मध्ये किती बसतात टोटल? एम शेल मध्ये 18 बसतात, पण शिल्लक किती आहेत आपल्याकडे? 2 होते, 2 लिहून टाकायचे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ओके. आता अजून एक
आता सोडियम मी घेतो इथं, ज्याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. त्यानंतर दुसरा घेतला मी मॅग्नेशियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम घेतला, ज्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. आता एक अजून एक्झाम्पल घेतो, कॅल्शियम, ज्याचा ॲटॉमिक नंबर 20. आता याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊ. फक्त एक लक्षात ठेवायचं, 10 पेक्षा ही ट्रिक आहे, व्यवस्थित लक्षात आहे ट्रिक आहे. 10 पेक्षा किती इलेक्ट्रॉन जास्त आहे? 1. मग शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन द्यायचा. पहिल्या शेलमध्ये 2 बसतात, दुसऱ्या शेलमध्ये 8 बसतात. ह्याच्यामध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन्स? 10च्या वरती 2. मग शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स 2 लिहून टाकायचे आणि इकडे 2,8 लिहून टाकायचे. ह्याच्यामध्ये किती आहेत? 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग 3 इलेक्ट्रॉन्स म्हणून शेवटच्या शेलमध्ये 10च्या वरती किती आहेत? 3 लिहून टाकले आणि इकडे 2,8 लिहून टाकले. आता इथं 10च्या वरती किती आहेत? 20 आहेत. पण इथं आपण बघूया अगोदर की बाबा ही आपली ट्रिक लागू होती का. पण तत्पूर्वी आपण एक काम करू, क्लोरीन घेऊ. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. 10 पेक्षा किती जास्त आहे? 7. मग मी इथं 7 लिहितो, इकडे 2,8 लिहून टाकतो.